नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजचा व्हिडिओ आपल्या सर्व बळीराजांसाठी अतिशय महत्त्वाचा आनंदाचा या ठिकाणी असणार आहे। राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी एकाच वेळी दोन मोठ्या घोषणा या ठिकाणी केल्या आहेत। आता राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता तसेच पीक विम्याची रक्कम देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहे। नवे तर तसेच पीएम किसान योजनेचा हप्ता देखील आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हा जमा केला जाणार आहे। म्हणजेच की साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे आता राज्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर झाली असून आता शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची काहीही गरज नाही। निवडणुकींचा काळ या ठिकाणी जवळ येत असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाची प्रक्रिया अतिशय वेगाने या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकरी मतदारांना खुश करण्यासाठी, शेतकरी बांधवांना या ठिकाणी आनंद खुश करण्यासाठी, शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी, राज्यातील शेतकरी बांधवांची नाराजी दूर करण्यासाठी सरकार आता या ठिकाणी प्रयत्न करत असून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी लवकरात लवकर पैसे जमा झाले पाहिजे असा देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न केला जात आहे। आणि आता या अनुषंगाने शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2 ते 3 योजनांचे पैसे आता या ठिकाणी जमा केली जाणार आहेत। यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे। तसेच पीक विम्याची रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे आणि पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जमा होणार आहे। आता सर्वांना तसेच सर्वात आधी कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या 3 योजनांचे पैसे या ठिकाणी जमा केली जाणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आणि या सर्व योजनांच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे या ठिकाणी करावी लागणार का, तुमच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता नेमकी कधी जमा होणार, तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, तसेच पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, या सर्व प्रश्नांचे उत्तरे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करत आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर लगेच या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशी शेतीविषयी योजनांविषयी माहिती सर्वात आधी या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झाला आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे। निवडणुकींचा काळ या ठिकाणी जवळ येत असल्यामुळे सरकारच्या माध्यमातून निधी वितरणाची प्रक्रिया अतिशय वेगाने या ठिकाणी सुरू केली जात आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता 2 ते 3 योजनांचे पैसे हे जमा केले जाणार आहेत। कोणत्या योजनांचे पैसे जमा होणार तर नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार। पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे या ठिकाणी 2000 रुपये जमा होणार आणि पीक विम्याचे 17,500 रुपये या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहेत। आता हे पैसे कशा पद्धतीने जमा होणार म्हणजेच की सर्व काय माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील, पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील आणि पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील A to Z माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी आता फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। जर तुम्ही नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार अशी प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची प्रतीक्षा संपली असून तुमच्या देखील खात्यावरती नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होतील। तसेच खरीप 2025 मध्ये तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर आता तुमच्या देखील खात्यावरती पीक विम्याचे पैसे हे जमा होतील। राज्य सरकारने 17,500 रुपये हेक्टरी 17,500 रुपये म्हणजेच राज्य सरकारनं 17,000 रुपये पीक विमा म्हणजेच की 17,500 रुपये पीक विमा देण्याची घोषणा केली होती। राज्य सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे 17,500 रुपयांचा पीक विमा देखील तुमच्या खात्यावरती जमा केला जाईल।
आणि तसेच आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता देखील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 22वा हप्ता जमा होणार आहे. 22व्या हप्त्याचे 2000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यावरती या ठिकाणी जमा होतील. आता एकंदरीत जर पाहायला गेलं तर बघा, नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये, पीएम किसान योजनेचे 2000 रुपये, म्हणजेच की या 2 हप्त्यांचे झाले एकूण 4000 रुपये. आणि त्यानंतर पीक विम्याचे या ठिकाणी किती, तर 17,000 रुपये, 17,500 रुपये, म्हणजेच की यांची जर बेरीज केली तर हे किती व्हायले साधारणतः, म्हणजेच की 17,500 रुपये. आणि या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2000, तसेच पीएम किसान योजनेचे 2000 असे मिळून हे 4000 रुपये, म्हणजेच की ह्या 3 योजनांची बेरीज जर केली तर 21,000 रुपयापर्यंत आता तुमच्या देखील खात्यावरती या ठिकाणी जमा होणार आहेत. आता सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी जमा होणार हे पाहण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार हे बघूयात. आणि सर्वात शेवटी म्हणजेच की पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता कधी जमा होणार हे पाहूयात. आता या ठिकाणी बघा, नमो शेतकरी योजनेचा पीएम किसान योजनेचा हप्ता आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे. आता सविस्तर माहिती पाहायला मिळणार आहे. सोप्या आणि सरळ भाषेमध्ये या ठिकाणी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आणि जर तुम्ही या व्हिडिओला लाईक नसेल केलेलं तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवर सबस्क्राईब नक्की करा. तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी, कोणत्या जिल्ह्यामध्ये नमो हप्ता या ठिकाणी वितरित केला जाणार आहे. तर नंबर 1 वरती जिल्हा आहे बीड. आता बीड मधील सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. बीड मध्ये जर तुम्ही राहत असाल, बीड मध्ये जर शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बीड मधील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 2000 रुपये या ठिकाणी दिला जाणार आहे. त्यामुळे बीड मधील जर तुम्ही शेतकरी असाल तर कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. त्यानंतर अकोला मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. अकोलामध्ये जर तुम्ही राहत असाल, अकोलामध्ये जर शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. कारण की आता अकोलामध्ये सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून पीक विमा रक्कम या ठिकाणी नमो शेतकरी योजनेची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा तुम्ही शेती करत असाल, अमरावतीमध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. अमरावतीमध्ये सुद्धा नमो 2000 रुपये हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे. त्यानंतर अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी, शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. अहमदनगर मध्ये जर तुम्ही शेती करत असाल, अहमदनगर मध्ये राहत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. कारण की राज्य सरकारच्या माध्यमातून 2000 रुपये या ठिकाणी अहमदनगर मध्ये सुद्धा वाटप केली जाणार आहेत. त्यानंतर कोल्हापूर मधील जर तुम्ही शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी नमो 2000 रुपये हप्ता या ठिकाणी मिळणार आहे. त्यानंतर आता पाहूयात नेमके पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता या ठिकाणी कोणकोणत्या शेतकरी बांधवांना देणार आहे राज्य सरकार, तसेच कोणकोणत्या जिल्ह्यांची या ठिकाणी यादी आलेली आहे ते पाहूयात. तर आता या ठिकाणी बघा, सांगलीमध्ये सुद्धा पीएम किसान योजनेचा शेतकरी बांधवांच्या खात्यावरती लवकरच 2000 रुपये हप्ता हा जमा केला जाणार आहे. त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीएम किसान 2000 रुपये हप्ता या ठिकाणी जमा केला जाणार आहे. त्यानंतर चंद्रपूर मधील जर तुम्ही शेतकरी असाल, चंद्रपूर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. कारण की चंद्रपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता हा लवकरच जमा केला जाणार आहे. त्यानंतर रत्नागिरी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता म्हणजेच की 22वा निधी या ठिकाणी जमा केला जाणार आहे. त्यानंतर लास्ट म्हणजेच की पीक विम्याची आता 17,500 रुपये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणकोणत्या शेतकरी बांधवांना रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे ते थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी. अमरावती मधील जर तुम्ही शेतकरी असाल, अमरावतीमध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. कारण की अमरावतीमध्ये सुद्धा आता पीक विमा रक्कम म्हणजेच की 17,500 रुपये म्हणजेच की 17,500 रुपये या ठिकाणी जमा केली जाणार आहे. त्यानंतर अहमदनगर मधील जर तुम्ही शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे. अहमदनगर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा केला जाणार आहे. त्यानंतर अकोला, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यात सुद्धा पीक विमा रक्कम जमा केली
जाणार आहे. त्यानंतर धाराशिव मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे. त्यानंतर गडचिरोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम 17,500 रुपये या ठिकाणी जमा केली जाणार आहे. त्यानंतर गोंदियामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.